हाय फ्रेंड्स, तर आज आपण चाललो आहोत भाजी लेणीला। तुम्ही नाव तर ऐकत असेल, बौद्धकालीन ही खूप पुरातन अशी लेणी आहे आणि ते या पावसाळ्यामध्ये ते लेणींचे दृश्य तर खूप छान होते असे मी फक्त ऐकले होते माझ्या फ्रेंड्सकडून। त्यासाठी आज आम्ही तिथे चाललो आहेत फिरण्यासाठी, लेणी पाहण्यासाठी, तेथील माहिती घेण्यासाठी। तिथे जाण्यासाठी आपण बाईकने पण जाऊ शकतो, बसने, गाडीने तर जाऊ शकतो, पण तिथे खाली बाजे गावामध्ये ट्रेनसुद्धा आहे। ट्रेन पण थांबते, तिथे स्टॉप आहे ट्रेनचा। तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकताय। आम्ही बाईकवरती चाललो होतो। हा पहा किती छान झाला आहे घाट। फायनली आपण तिथे भाजे गावामध्ये पोहोचलो। तिथे गेल्यानंतर हा पहा भाजे धबधबा दिसत आहे। त्यानंतर त्या धबधब्याच्या जवळच मग तिथे आम्ही गाडी पार्क करून वरती पायऱ्यांनी चढत वर भाजे लेण्यांकडे गेलो। हे पाहते ते म्हणजे जाता वेळेस असे तिकीट घर लागते, त्या तिकीट घरामध्ये तिकीट घ्यावं लागते, कारण तिकीट घेतल्याशिवाय वरती एंट्री देत नाही। फक्त 25 रुपये एका माणसाला 25 रुपये अशी म्हणजे तिथे फक्त फी आहे। तिकीट काढावं लागतं, ऑनलाईन तिकीट निघतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आणि हे पाहते ते पावसामुळे एकदम नेचर कसं एकदम हिरवगार झालं आहे, किती छान दिसत आहे। आम्ही असंच बसत होतो नाही, एकदम एन्जॉय करत कारण एकदम नेचर पण, आणि त्या दिवशी पाऊस पण नव्हता। आणि हे पहा खाली सगळं किती हिरवगार झालं आहे, सगळं छान झालं आहे। आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत वरती गेलो। माझी बेबी पण माझ्यासोबत होती, ती पण फुल एन्जॉय करत होती पूर्ण प्रवासात। तिने पण खूप मस्ती केली, कारण एवढं वातावरण छान होतं आणि एकदम सगळीकडे थंडी अशी होती, त्यामुळे सगळं छान दिसत होतं। त्यामुळे एन्जॉय करायला म्हणजे मोठेच काय तर ती छोटी असून ती पण सगळीकडे पाहत होती, एन्जॉय करत होती। हे पहा तिथे कॅक्टसचे झाड होते किंवा रानभाज्या पण तिथे खूप दिसत होत्या डोंगरामध्ये। फायनली आम्ही म्हणजे तिथून म्हणजे लेण्यांवरती पोहोचलो। हे पहा लेण्या, तिथे एकूण 29 लेण्या आहेत, बौद्धकालीन लेण्या आहेत। एकदम छान असं कोरीव काम, डिझाईन ते लेण्यांमध्ये तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये पाहालच की किती छान लेण्यांमध्ये कोरीव काम वगैरे केलेलं आहे ते। हे पहा अशा पूर्ण लेण्या आहेत। तिकडे समोर पण खूप लेण्या आहेत, तिकडे एक वॉटरफॉल पण दिसतो तिकडे समोर गेल्यानंतर, तो तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये नंतर। हे पहा आम्ही तिथं आतमध्ये गेलतो। हे पहा तिथे भिंतींवरती एवढं छान असं कोरीव काम केलेलं आहे त्या काळीन। तिथे नंतर हे मला माहीत नाही ते वरती काय त्याला काय म्हणते ते, हे पाहते त्याला काय म्हणते ते मला माहिती नाही आहे। आणि तिथे अजून पहा हे खांबांवरती असं कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे खूप छान असं। आणि तिथे खाली म्हणजे जमिनीमध्ये तिथे काय माहिती त्यांनी असं केलेलं आहे, ते पण उखळीसारखं होतात, तुम्हाला माहीत असेल तर। आमच्या इकडे याला उखळी असं म्हणते। म्हणजे पहिले मिक्सर नव्हते ना, त्यावेळेस याच्यात कुटण्यासाठी वापरायचे। तिथे असे खाली खूप सारे केलेले ते। आणि सारंग म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पाय नाव, ते गेमचं म्हणजे नाही का लुडोसारखं, ते पाहते त्या काळींचं हे आहे। आम्ही तिथे विचारलं तर त्या काळींचं ते आहे ते, तसंच तिथे एवढं छान म्हणजे। आणि मी म्हणजे त्याच्या मागून पण हे असे खांब आहे, मागून पूर्ण पेस आहे, म्हणजे तिथे एकदम मोकळं असं बसण्यासाठी आणि एकदम असं थंड असं गार वाटत होतं तिथं बसल्यानंतर। आम्ही शिड्या चढून गेलतो, तिथं बसलो, सगळा असा कंटाळाच निघून गेला। हे नंतर आम्ही तिथून पुढं गेलो उठून, आणि तिथे म्हणजे समोर गेल्यानंतर इथे आम्हाला माहिती सांगत होते ते, माझे मिस्टर पण माहिती होतं की तिथे असे हौद आहेत आणि याच्यामध्ये 12ही महिने पाणी असतं असं मी ऐकलंय। मग आता तर पाऊस होता त्यामुळे तिथे पाणी होतंच, त्याच्यात मासे पण होते, खूप छान दिसत होतं। आणि लेण्यांच्या आतमध्ये हे या लेणीमध्ये तर असं वरती नाही का टेबल असल्यासारखं, इथे वरती टेबल आणि खाली म्हणजे वर एक जण झोपू शकते आणि खाली एक जण असं केलेलं आहे। आणि बाकीच्या लेण्या, आणि त्याच्यामध्ये पहा किती छान असं छोटं म्हणजे नाही का कोरीव काम केलेलं आहे। ते छनीच्या माराचे असे खून दिसत आहेत, पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही किती छान, किती म्हणजे असं छोट्या त्यांनी त्याला बनवायला किती वेळ गेला असेल, आपण तर इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की किती वेळ गेला असेल।
दिवा ठेवायला हे पाहते ते मागे असे खाच होते. आय थिंक त्यावेळेस त्या खाचांमध्ये दिवे किंवा काय लावत असेल, उजेडासाठी ठेवत असतील रात्रीच्या वेळेस, त्यामुळे तिथे खाच केलेले होते. हे खाली पण पाहू शकतोय, म्हणजे नाही का आपण एकदम असं शांत झोपू शकतोय माणूस. बाहेर पण असं बसण्यासाठी वरांडा केलेला. तिथून नंतर पुढे गेल्यानंतर हे असे ते स्तूप आहेत. छोट्या छोट्या म्हणजे नाही का मोठ्यापासून छोट्या छोट्या साईजपर्यंत ते होत गेले आहेत. त्यातले काहींचे असे वरती जे आहे ना ते बाकीच्यांचे तुटलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती असं शेड टाकलं आहे तिथे. त्याला वॉचमॅन पण राखण आहेत, म्हणजे सिक्युरिटी गार्ड आहेत तिथे ठेवलेले, लोकांनी जाऊ नये आतमध्ये म्हणून. कारण आता ते खूप प्राचीन आहे आणि पाऊस सारखा पडतो, त्यामुळे ते आता पडण्याची पण शक्यता आहे, त्यामुळे तिथे एकदम सिक्युरिटी पण होते. आम्ही तिथे वरती गेल्यानंतर खूप असे फोटो काढले, व्हिडिओ काढले, खूप एन्जॉय केला. तिथून नंतर आम्ही समोर आलो ना, तिथेच मी व्हिडिओ घेतला होता हा. हे तिथे छोटासा वॉटरफॉल होता. तिथे म्हणजे आम्ही पाणी खेळलो. बाकी पण सगळे तिथे खूप आलेले होते पर्यटक, त्यांनी पण ते पण तिथे जाऊन कोणी पाणी खेळत होतं, कोणी फोटोज काढत होतं. हा समोर वॉटरफॉल होता, तिथे जाता येत नव्हतं, पण हा किती छान दिसत आहे तो वॉटरफॉल. आणि तिथपर्यंत लेण्या आहेत, 29 लेण्या आहेत, तिथपर्यंत लेण्या आहेत. म्हणजे मी व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल, तिथपासून तिथपर्यंत आहेत लेण्या. आणि आमच्याकडे मोबाईल असल्यामुळे आम्ही काही पूर्ण असं कवर करू शकलो नाही, पण तरी तुम्ही पाहू शकताय की किती छान लेण्या आहेत. आणि तरी तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, मी तिथल्या म्हणजे फोटो टाकल. नंतर आम्ही तिथून खाली आलो आणि जो भाजीचा धबधबा पाहिला होता ना सुरुवातीला आपण, तिथे पोहोचल्यानंतर मग आम्ही तिथे गाडी खाली उभा केली आणि वरती गेलो. तिथे पण मग म्हणजे माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड आणि त्यांची वाईफ आम्हाला भेटली होती. मग त्यांनी ते पण आमच्यासोबत होते. मग आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं वॉटरफॉल खाली. ते तुम्ही पाहू शकता वॉटरफॉल खाली किती गर्दी आहे, किती लोक होते तिथे. आम्ही पण मग तिथे गेलो, आमच्यासोबत ते असल्यामुळे मग आम्ही पण पाण्यामध्ये शिरू शकलो, कारण बेबीला घ्यायला सोबत होते ते. खूप एन्जॉय केला. खूप छान असं स्पॉट आहे आणि म्हणजे आपल्या जुन्या संस्कृतीची खूप माहिती मिळते तिथून, त्यामुळे तुम्ही पण नक्की जा तिथे.